मुंबई गोवा महामार्ग व रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर NPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसवले असून सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते सदर CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण होणार आहे। यावेळी जिल्ह्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रमास रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, प्रांताधिकारी प्रवीण पवार, नॅशनल हायवे अभियंता यशवंत घोटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दादर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर हे दिवस असो वा रात्र नेहमीच अपघातग्रस्तांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून मदत करत असतात। तसेच आपत्कालीन परिस्थिती सुद्धा लोकसेवा करत असतात। आता गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर NPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसवण्याचा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।